आम्ही मागं झालो होतो, पेशंट आलेला आहे, डिलिव्हरी पेशंट आलेला आहे. हो बरं बरं यमुना केलाय मी फोन. हां मला आला होता तिकडनं फोन. हां, मी काय म्हणतो सर, बोलून हो पण नेमकं काय विषयच डॉक्टर नाही तिथं, काय नेमकं काय परिस्थिती? त्यांनी थांबायला पाहिजे साहेब तिथे. काय पण तुमचाही प्रश्न आहे ना हो सर, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे ना. किती वेळेस कंप्लेंट. आता त्यांना साहेब हे बघा, प्रत्येकाला ज्याचा त्याचा जॉब चार्ट त्याला माहिती आहे. बरोबर मी माझ्याकडनं कमीत कमी 4 ते 5 वेळा त्याला नोटीस देऊन झालेली आहे. हां. आता आज जरी समजा कोणी मेडिकल ऑफिसर कोणी नाही हो, तर जरी असला, माझं मत एकच आहे का आमच्या आदिवासी लोकांनी आपल्याला पाहिजे. ऐका सर, आमच्या आदिवासी लोकांनी खरंच सांगतो लय तळमळ आहे आणि आम्हाला खरंच कळ लागते, पण एवढं हलगर्जेपणा नको पाहिजे, एवढे हलगर्जेपणा नको पाहिजे. डिलिव्हरी पेशंटसाठी जर डॉक्टर उपस्थित राहत नाही, अरे एक समस्या नाही, किती वेळेस पत्र दिले मी, न्यूजला बातम्या लावल्या, किती वेळेस काय मॅटर केले. जर तुम्ही जर समस्या सॉल्व्ह करू शकत नसतील सर, तुम्ही एखाद वेळेस चौकशीला आले आम्हाला बोलवा ना, ग्रामपंचायत बॉडीला बोलवा किंवा गावकऱ्यांना बोलवा, कोणाला तरी बोलवा ना साहेब. समस्या काय विचारा ज्या माणसांनी तक्रार केली त्या तक्रारदाराला बोलवा तुम्ही. अहो काय बघा, मला तुम्ही ओळखलं का नाही ओळखलं, तुमचा नंबर माझ्याकडे सेव आहे. हां हां, मग आता ही समस्या मला उद्या सॉल्व्ह झाली पाहिजे असं नाही, याच्यावरती कारवाई किंवा काही झालीच पाहिजे, कुठला तरी मार्ग निघलाच पाहिजे. हां, ना तर विनाकारण काय माहिती आहे का, मी जर अहो साहेब इथून प्रत्येक वेळेस पेशंट घेऊन जातो शिरपूरला, तिथं जाऊन नॉर्मल होते, मग वैद्य आपला एवढा मोठा पेशी काय कामाचं आहे, एवढ्या मोठ्या सगळ्या सुविधा देऊन काय कामाचे आहेत आपल्या सांगलीला. आणि आता तालुका होतोय ना हो, याचं भान ठेवा ना साहेब तुम्ही. मग तुम्ही जापा ना, काय तुम्ही जापा थोडस. अरे इथं माहिती आहे का, आता ॲम्ब्युलन्ससाठी डिझेल नाही, काय परिस्थिती आहे, काय तुम्ही ग्रामपंचायतला समस्या मांडा किंवा आमदाराकडे जाऊ आपण समस्या मांडायला, काय मॅटर इथं. नाहीतर मग मी आंदोलनला बसू का इथं, सांगा तुम्ही. मी डायरेक्ट ताला ठोकून देईल, अडचणी झाल्या तुमच्या जिम्मेदारी टाकून देईल मी तुम्हाला. बरं या उद्या साहेब तुम्ही. उद्या मी येतो, आपण करू चौकशी. मी आता त्यांना सांगितलेलं आहे. हां हां, या या उद्या साहेब.